आणि यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगानं विविध मंत्रालयांमध्ये सहसचिव, संचालक, उपसंचालक यांच्या 45 पदांसाठी थेट अर्ज मागवलेत। ही भरती लॅटरल एंट्री असणार आहे। यूपीएससी मध्ये आता परीक्षेविनाच भरती केली जाणार आहे असा या लॅटरल एंट्रीचा अर्थ आहे आणि यावरूनच सरकार आणि विरोधकांमध्ये सध्या युद्ध भडकले। यूपीएससी मध्ये आता परीक्षेविनाच भरती केली जाणार आहे आणि यावरूनच सरकार आणि विरोधकांमध्ये युद्ध भडकलंय। परीक्षेविना थेट मुलाखत घेऊन सनदी अधिकारी नेमण्याच्या या प्रक्रियेला लॅटरल एंट्री असं म्हणतात। लॅटरल एंट्री म्हणजे कुठलीही परीक्षा न देता थेट नोकर भरती। प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे किंवा एखाद्या विशिष्ट विषयात प्रावीण्य असलेल्यांना यात संधी मिळते। लॅटरल एंट्रीजची भरती प्रक्रिया ही यूपीएससी कडूनच राबवली जाते। 2018 पासून केंद्र सरकारनं लॅटरल एंट्रीजची सुरुवात केली। आतापर्यंत 69 जणांची लॅटरल एंट्रीजच्या माध्यमातून भरती करण्यात आली आहे। सध्या 10 संयुक्त सचिव आणि 35 डायरेक्टर किंवा उपसचिव पद अशा 45 जागांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे। यामध्ये गृह मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात प्रत्येकी 1 संयुक्त सचिव, कृषी मंत्रालयात 8, शिक्षण मंत्रालयात 2 आणि परराष्ट्र मंत्रालय तसंच नागरी विमान वाहतूक मंत्रालयात संचालक, उपसचिव या प्रत्येकी एका पदासाठी भरती होणार आहे। ही भरती 3 वर्षांच्या करारावर केली जाईल आणि आवश्यकतेनुसार करार 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो। आणि जे संविधानामध्ये भाग 14 आहे या सर्वांचा विचार केला तर मला वाटतं की असं लॅटरल एंट्री ही ठेवण्यापेक्षा की जे सध्याची ब्युरोक्रेसी ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जाते आणि जे तटस्थ असते त्यांना जर वाटलं तर कन्सल्टंट स्वरूपात त्यांनी खरं म्हणजे की असे हायर करून करावेत आणि जे पूर्ण देशभर चालतं म्हणजे महानगरपालिका पासून ते राज्य शासनापासून ते केंद्र शासनापर्यंत कन्सल्टंट लावण्याची खरं म्हणजे की पद्धत आहे। त्यामुळे काही स्पेशलाइज गोष्टीसाठी जर काही अधिकाऱ्यांची गरज असेल तर त्यांना असं लॅटरल एंट्री देण्यापेक्षा त्यांच्या सेवा त्या कन्सल्टंट स्वरूपात जर घेतल्या तर मला वाटतं की ते आणखी जास्त उचित राहील। आता या लॅटरल एंट्रीवरून गदारोळ सुरू झालाय। या भरतीद्वारे भाजप त्यांच्या विचारसरणीच्या लोकांना यूपीएससीच्या उच्च सरकारी पदांवर मागच्या दाराने नियुक्त करण्याचा कट करतंय असा आरोप सपाच्या अखिलेश यादव यांनी केलाय। या थेट भरतीमुळे खालच्या पदांवर काम करणारे कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहतील असं मायावतींचं म्हणणं आहे। लॅटरल एंट्रीमुळे आरक्षण लागू केलं जात नाही, स्पर्धा परीक्षांना बगल दिली जाते, यूपीएससी उमेदवारांवर अन्याय होतो, जवळचे किंवा नातेवाईकांची भरती केली जाते, स्वतःच्या विचारसरणीच्या लोकांची भरती केली जाते। आयएएस सेवांचं हे खासगीकरण आहे, या माध्यमातून काही कॉर्पोरेट्सचा फायदा होतो असे आक्षेप घेण्यात आले। आज लाखोच्या संख्येनं आज गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं आज स्वतःच्या ऐन उमेदीचा काळ ह्या अभ्यासासाठी घालवत आहेत आणि सरकार ही पाठीमागच्या दारातून आज अनेक पदांसाठी जाहिरात काढलेली आहे। सरकारनं ही खरं तर ही जाहिरात काढून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे। याच मुद्द्यावरून राहुल गांधींनी भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। केंद्रीय लोकसेवा आयोगाऐवजी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मोठ्या सरकारी पदांची भरती करून नरेंद्र मोदी संविधानावर हल्ला करतायत। केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये लॅटरल एंट्रीद्वारे महत्त्वाच्या पदांवर भरती करून एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गांचे आरक्षण उघडपणे हिसकावलं जात आहे। प्रशासकीय संरचना आणि सामाजिक न्याय या दोघांनाही धक्का लावणाऱ्या देशविरोधी पावलाचा इंडिया तीव्र विरोध करेल। आयएएसचं खासगीकरण म्हणजे आरक्षण संपवण्याची मोदींची गॅरंटी आहे असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। तर लॅटरल एंट्रीची संकल्पना यूपीए सरकारनेच विकसित केली होती, त्यामुळे काँग्रेस ढोंगीपणा करत असल्याचा पलटवार भाजपच्या अश्विनी वैष्णव यांनी केलाय। यूपीएससी ही देशातली सगळ्यात कठीण परीक्षा। ही परीक्षा प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यात घेतली जाते। शेवटी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्या आधारे विविध मंत्रालय आणि सरकारी खात्यांमध्ये आयएएस, आयएफएस, आयपीएस अशा पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते। आता यामध्ये लॅटरल भरतीच्या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।